हिवाळ्यामध्ये मटार हा जास्त प्रमाणात बाजारात दिसतो। तर आपण हे मटार जर 2-3 किलो घेऊन ते स्टोअर करून ठेवले तर आपल्याला जेव्हा महाग मटार असतील त्यावेळेला ते उपयोगी पडतात। तर आपण चांगल्या क्वालिटीचे हिरवेगार मटार काढून घेतलेले आहेत। बघा याप्रमाणे आपण मटार सोलून घेतलेले आहेत। चांगले आपण काढून घेतलेले आहेत आणि कोवळे जरा साईडला काढून ठेवलेले आहेत। कोवळे मटार त्याच्यामध्ये ठेवायचे नाही आहेत, ते आपण लगेच वापरायचे आहेत कोवळे मटार। आणि जे चांगले मोठे मटार असतील निवडून आपण ते एका टोपलीमध्ये ठेवलेले आहेत आणि ते 2 तासासाठी आपण त्याला सुकत ठेवायचं, म्हणजे त्यातलं वाटाण्यामध्ये जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल। जर टोपली तुमच्याकडे नसेल तर सुती कापड घ्या आणि त्यावर पसरून 2 तास पंख्याखाली सुकत घाला। कापडावरती अर्धे मी हिरवे वाटाणे सुकत घालत आहे आणि थोडेसे टोपलीमध्ये पण ठेवत आहे। याप्रमाणे आपण त्याला 2 तास पंख्यावरती सुकून घ्यायचे आहेत। त्यातलं पूर्ण मॉइश्चर किंवा ओलसरपणा निघून जायला पाहिजे, म्हणजे आपले वर्षभर मटार व्यवस्थित फ्रीजरमध्ये टिकून राहतील। याप्रमाणे आपण सुकून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यानंतर आपण पॅकिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। हे मटार चांगल्या क्वालिटीचे असावे, स्वस्त भेटतात म्हणून आपण मटार घेऊ नये, चांगल्या क्वालिटीचे मटार घ्या। आणि निवडून मी ते सुकून घेतलेले आहेत। बघा याप्रमाणे सुकून झालेले आहेत, 2 तास झालेले आहेत। आता ते मी एका टीनमध्ये घालून घेते। काचेचा एक डब्बा घेतला, हवाबंद डब्बा आहे आणि त्याच्यामध्ये मी तो पॅक करून ठेवला आहे। फुल वरपर्यंत भरून घ्यायचं नाही, थोडासा रिकामा ठेवायचा आहे वरती। त्याचप्रमाणे टप्परवेअरचा डबा असेल तर त्याच्यात ठेवा। याप्रमाणे मी टप्परवेअरच्या डब्यामध्ये पण भरून घेतलेलं आहे, जास्त वरपर्यंत भरायचं नाही। याप्रमाणे पूर्ण हवा बंद डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण त्या डब्यांमध्ये भरून घेतले। जर तुमच्याकडे जिपलॉकची बॅग असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही भरून ठेवू शकता। जेवढे आपल्याला एका वेळेला लागतात मटार तेवढे आपण त्या जिपलॉकच्या बॅगेमध्ये वेगवेगळे असे भरून ठेवायचे। 5-6 बॅग तयार करायच्या आणि पूर्ण हवा त्याची दाबून दाबून काढायची। हवा नसायला पाहिजे, नाहीतर मटार आपले खराब होऊ शकतात। याप्रमाणे हवा काढल्यानंतर आपण त्याला लॉक करून टाकायचं आहे। याप्रमाणे आपण पिशवीतही ठेवू शकता। अशा 5-6 पिशव्या करून ठेवायच्या। एका वेळेला ओपन केल्यानंतर ती पिशवी पूर्ण वापरली पाहिजे। आणि आता स्टीलच्या डब्यामध्ये पेपर टाकून मी व्हाईट पेपर टाकलं आहे आणि त्यामध्ये मी ते मटार ठेवले। स्टीलचा डब्बा गच्च झाकणाचा हवा आणि त्याप्रमाणे असे मी भरून ठेवलेले आहे। आणि तुमच्याकडे हे काहीच नसेल तर तुम्ही साधी आपली प्लॅस्टिकची पिशवी असते ती सुकी पिशवी घ्यायची, ओलसर नको, आणि त्यामध्ये ते मटार घाला आणि पूर्ण त्याच्यातली हवा काढून घ्यायची। बघा याप्रमाणे पूर्ण त्याची हवा काढून घ्यायची आणि पूर्ण टाईट अशी त्याला पीळ मारून घ्यायची। 7-8 पिळा मारल्यानंतर आपण त्याला 2 गाठी मारून घ्यायचे। याप्रमाणेही तुम्ही स्टोअर करू शकता आणि हे तुम्ही 6-7 महिने फ्रीजरमध्ये ठेवू शकता। याप्रमाणे आपले मटार स्टोअर करून आपण ठेवू शकतो। ह्या वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला सांगितल्या, त्याप्रमाणे करा, पण हवाबंद डब्यामध्येच ठेवा। आणि कोवळे जे मटार आहेत ते आपण लगेच वापरू शकतो 1-2 दिवसामध्ये। याप्रमाणे आपण मटार स्टोअर करू शकता। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।